संपूर्ण मराठा समाजामध्ये जो आक्रोश निर्माण झाला आहे आणि सरकारने आरक्षणावर स्थगिती येऊ नये म्हणून जी काही पावलं उचलायला पाहिजे ती उचललेली नाही. त्याचबरोबर विरोधात बसलेल्या पक्षांनी सुद्धा त्यांना ते करायला भाग पाडायचं होतं, तेही त्यांची जबाबदारीमध्ये कमी पडलेत असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळं परवाच्या रविवारी दिनांक 27 रोजी पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आक्रोश आंदोलन आम्ही करणार आहोत. सकाळी 10:30 वाजता राष्ट्रवादी कार्यालय, राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय हिराबाग येथे, तसंच डेक्कन जिमखान्याच्या शिवसेना भवनवर 11:15 वाजता, 12 वाजता छत्रपती संभाजी उद्यानाच्या समोरच्या बाजूला असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सन्मान हॉटेल या कार्यालयावर 12 वाजता आंदोलन होईल. त्यानंतर 12:30 वाजता काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या कार्यालयावर संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने आक्रोश व्यक्त करणार आहोत. आणि आम्ही आमदारांना, खासदारांना मागच्या आंदोलनाच्या मागच्या टप्प्यात सुद्धा वेगवेगळी निवेदनं दिली. प्रत्येक पक्षांना आम्ही निवेदनं दिली. त्या निवेदनं त्यांनी घेतली, त्यांनी वाचली का नाही हा सुद्धा प्रश्न आमच्यासमोर आहे. यावेळी आम्ही त्यांच्याकडून आम्ही ऐकणार आहोत की तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात. त्यांनी आम्हाला निवेदन द्यायचं. यावेळी त्यांनी आमची समजूत काढायची की आम्ही आत्तापर्यंत हे केलं आणि यानंतरच्या काळामध्ये अमुक गोष्टी करू. आम्ही त्यांना कोणतंही निवेदन देणार नाही, कारण निवेदन आमची देऊन झालीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्यांना अतिशय तांत्रिकदृष्ट्या तपशीलवार की तुम्ही काय करायला पाहिजे, आमदार म्हणून तुमचं कोणतं का कर्तव्य आहे, मराठा आरक्षणाच्या बाबतीत आरक्षण टिकावं म्हणून तुम्हाला कोर्टामध्ये कुठल्या पद्धतीने पाठपुरावा करावा लागेल. उपसमिती ज्याचे अध्यक्ष आमदार अशोकराव चव्हाण आहेत त्यांना आम्ही वेळोवेळी सांगितले की तुम्ही कुठली भूमिका घ्यायला पाहिजे. आणि ह्या संपूर्ण गोष्टींमध्ये सर्वच राजकीय पक्ष हे कमी पडलेत आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत फार मोठी आस्था कुठल्याही राजकीय पक्षाला नाही या निर्णयापर्यंत आम्ही आलेलो आहोत. त्यामुळं लोकांना रस्ता अडवून आम्ही अडचण करणार नाही किंवा दुसऱ्या कुठल्या प्रकाराने करून. आणि कोरोनाची जी आत्ता आपल्यावर महासंकट आले त्याचे सर्व नियम, त्याच्या सगळ्या काळजी घेऊन ते सगळं पाळून, फिजिकल डिस्टन्सिंग असेल, मास्क असतील, हे संपूर्ण गोष्टीचा अवलंब करून आम्ही आमचा आक्रोश सर्व पक्षाच्या आणि सर्व नेत्यांच्याकडे पोहोचवणार आहोत. सर्व पक्षाच्या अध्यक्षांना आम्ही लगेचच पत्र देतोय. त्यांच्या आमदारांना त्यांनी तिथं कार्यालयावर उपस्थित करणं अपेक्षित आहे. आता या आंदोलनाचा हा आमचा पुढचा टप्पा हा अशा प्रकारचा आहे, हे आत्ता मी जाहीर करतो. एक मुद्दा मानतो, मराठा आरक्षणाची समितीची उपसमिती राज्य सरकारने नेमलेली आहे, त्याचे अध्यक्ष माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत. परंतु मागच्या सरकारने ज्या पद्धतीने उपसमितीला आर्थिक अधिकार दिले आणि उपसमिती सर्व निर्णय आर्थिकचे पण घेत होती, तसे अधिकार यावेळेस अशोक चव्हाण साहेबांना नाही आहेत. त्यामुळं आमची ती मागणी आहे की उपसमिती जी नेमलेली आहे त्याला आर्थिकचे पण अधिकार द्यावेत. कारण इतके दिवस लावले अशोक चव्हाण साहेबांना डिक्लेअर करायला की किती पैसे खर्च करायचे, हे त्यांना अजितदादा पवारांकडनं अर्थ खात्याकडनं घ्यायला लागलं. तर आमची मागणी अशी की मागच्या वेळेस चंद्रकांत दादा पाटीलांकडे जी आर्थिक अधिकार होते या उपसमितीचे अध्यक्ष म्हणून, तसेच उपसमितीचे अधिकार अशोक चव्हाण साहेबांकडे द्यायला पाहिजे. ह्या सरकारने ज्या घोषणा केलेल्या आहेत ह्या घोषणा निश्चितपणे विचार करण्यासारख्या आहे. परंतु ज्या घोषणा केल्या याचा निधी जो उपलब्ध करून दिलेला आहे हा निधी अतिशय तुटपुंजा आहे आणि ह्या घोषणाच राहिल्या नाही पाहिजे. तर येणाऱ्या काळात अण्णासाहेब पाटील यांच्या महामंडळाला किमान 1,000 कोटी, त्याचप्रमाणे सारथीला देखील 1,000 कोटी जर दिले, 32% समाज असताना त्यातील आर्थिक दुर्बलांसाठी जी मदत आहे ही आता दिलेली मदत ही अतिशय कमी आहे. त्यामुळे आमची जी मागणी आहे ते ही दोन्ही ठिकाणी 1,000 कोटी यांनी द्यावे आणि त्याचा ताबडतोब GR काढून ते काम त्वरित येत्या 2-4 दिवसात सुरू करायला पाहिजे. कारण अनेक वेळा मोर्चे निघाले, आंदोलनं झाले, आक्रोश मोर्चे झाले, हे सगळं झाल्यानंतर एखादी घोषणा केली जाते. ही घोषणा कुठल्याही परिस्थितीत राहता कामा नये. ताबडतोब जे निर्णय त्यांनी घेतले हे निर्णय निश्चितपणे मराठा समाजाच्यासाठी चांगले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु आरक्षणापासून आम्ही कुठल्याही परिस्थितीत ह्यामुळे बाजूला होणार नाही हे देखील त्यांनी लक्षात घ्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीत ताबडतोब अंमलबजावणी करावी आणि सारथीचं ज्या ठिकाणी
कमी कर्मचारी आहेत ते सर्व कर्मचारी पूर्ण व्हावे, तिथला निधी ताबडतोब येत्या 8 दिवसाच्या आत त्यांना सुपूर्द करावं, जेणेकरून मराठा समाजाच्या ज्या युवकांना युवतींना शैक्षणिक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होतील. आर्थिक महामंडळामध्ये देखील त्यांनी अशा पद्धतीने 300 कोटी वगैरे देणं हे उचित नाही असं आम्हाला प्रामुख्याने वाटतं. कारण एवढ्या मोठ्या महामंडळाला 1000 कोटी जर दिले तर समाजातील वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडे त्यांना पैसे पोच करता येतील, ह्या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि आम्हाला क्रांती मोर्चासारखे मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यास भाग पाडू नये अशी देखील समाजाच्या वतीने, क्रांती मोर्चाच्या वतीने ह्या सरकारला आमचं आव्हान आहे की त्यांनी दिलेल्या ज्या ज्या मागणी मान्य केलेल्या आहेत आणि त्या मागणी ह्या त्वरित कराव्या, एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि आम्हाला तरुणांना ह्यापुढे जास्त आक्रोश करण्याची वेळ आणून देऊ नये. सर्व पक्षाच्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही आंदोलनं करू त्या आंदोलनामध्ये आमचा एकच प्रामुख्याने भाग आहे की आम्हाला सर्व समाजातले घटकांना त्याचबरोबर पक्षातल्या सर्व पक्षांना कळायला पाहिजे की त्या पक्षात सर्व समाजाचे आमदार नव्हे तर मराठा समाजाचे आमदार मोठ्या प्रमाणात, त्यांची देखील ही नैतिक जबाबदारी आहे. फक्त इलेक्शन आले की त्यांना मराठा समाज दिसतो, ह्यापुढे असं होणार नाही आहे. त्यामुळे त्यांनी निश्चितपणे याची काळजी घ्यावी आणि त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यापर्यंत आमचा मेसेज पोचवा. धन्यवाद. हां, काल राज्य शासनाने ज्या घोषणा केल्या त्या घोषणांमध्ये काही आकडे जे मोठे मोठे आले त्यामुळं मराठा समाजामध्ये असा संदेश पसरला की आपलं सगळं काम झालेलं आहे. तर पहिली गोष्ट ह्या ठिकाणी गंभीरपणे नमूद करू इच्छितो की EWचा हा पर्याय आगीतून फुफटात पडण्यासारखा आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयातली स्थगिती उठवणं हे राज्य शासनाचं क्रमप्राप्त कर्तव्य असून ते त्यांनी पार पाडलेले. त्याच्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा आवश्यक ती सर्व मदत राज्य शासनाला करायला तयार आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो. 4 घोषणा महत्त्वाच्या केल्यात त्यांनी काल. त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाला 400 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला अशा प्रकारची जी बातमी आहे ती तशी नसून 2017मध्ये या महामंडळाचं जे भाग भांडवल आहे ते 400 कोटी रुपये करण्यात आलं. त्यापैकी त्या काळातल्या सरकारने फक्त 100 कोटी रुपये त्यातले दिलेले आहेत. ह्या वर्षी 50 कोटीची तरतूद फॉरेन स्कॉलरशिपसाठी झाली, परंतु प्रत्यक्षामध्ये 17,000 विद्यार्थ्यांना जे कर्ज दिलेले आहे 1076 कोटीचं बँकांनी, त्याचं व्याज परताव्याचे 40 कोटी फक्त महामंडळाकडे शिल्लक आहेत. आता नवीन प्रकरणं पूर्णपणे ठप्प झालेली आहेत. त्याच्यासाठी हे जे 400 कोटी रुपये मागच्या शासनाने मंजूर केले त्यापैकी किमान 100 कोटी रुपये कॉन्टिजन्सी फंडातून राज्य सरकारने आत्ता दिले पाहिजे. कारण आता अधिवेशन नसल्यामुळं राज्य सरकारला विधिमंडळाची मान्यता घेतल्याशिवाय हे पैसे देता येत नाही. त्यामुळे कॉन्टिजन्सी जो आकस्मिक निधी आहे त्यातनं त्यांनी ते पैसे द्यावेत. दुसरा जो आहे सारथीच्या बाबतीमध्ये 130 कोटी रुपयाचा जो प्रस्ताव आहे, यावर्षीची अर्थसंकल्पीय तरतूद 50 कोटी रुपयाची आणि अजून 80 कोटी रुपये ॲडिशनल त्यांनी सँक्शन केले. पण दुर्दैवाची बाब अशी आहे की सारथीला जे संचालक मंडळ आहे त्यांना कोणत्या प्रकारचा निर्णय घेण्यासाठी अधिकार नाही. त्याच्यानंतर संचालक मंडळाने कोणत्याही प्रकारचा जर निर्णय घेतला तर त्या निर्णयाला पूर्णपणे लीगल ॲक्शन घेऊ अशा प्रकारचे आदेश मागच्या गुप्ता नावाच्या अधिकाऱ्यांनी काढले, ते पाठीमागे घेतलेले नाहीत. आणि आवश्यक मनुष्यबळाला मंजुरी नाही, नवीन 17 प्रकल्पांना मंजुरी नाही. अशा परिस्थितीमध्ये जर पुन्हा हे पैसे 130 कोटी रुपये जरी आले तरी खर्च करायला सारथीला मनुष्यबळ आणि आवश्यक असणारी सगळी तरतूद करणं आवश्यक आहे, नाही तर ह्या पैशाचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे 3 डिसेंबर आणि 28 फेब्रुवारीचा शासन निर्णय शासनाने मागे घेतल्याशिवाय सारथी कार्यान्वित होऊ शकत नाही. आणि सारथी मराठा समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी संस्था आहे. त्यामुळं त्याला जे आवश्यक निधी दिला आहे तर त्याच्यासाठी ही दिशाभूल न करता शासनाने योग्य प्रकारे त्याचे पैसे द्यावेत. त्याच्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा विषय आहे की राज्य शासनाची जे शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना आहे, तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जे मोर्चे निघले त्याच्यामध्ये 8 लाख रुपयाचा क्रिमिलेअर मागच्या सरकारने केला आणि त्याच्यापूर्वी 2016 पासून ते 2019पर्यंत 2000 कोटी रुपये बिगर मागास खुल्या प्रवर्गातल्या आणि मराठा विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत मिळालेले आहेत. ह्यावर्षी 600 कोटी रुपयाच्या तरतुदीमधनं पुन्हा त्याच सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहेत, ते फक्त मराठा समाजाला मिळणार आहेत. आम्हाला सर्वांना मिळू द्या पैसे, त्याबद्दल स्वागत आहे. फक्त राज्य शासनाने ह्या आकड्यांच्या नावाखाली
सर्वोच्च न्यायालयातला महत्त्वाचा विषय, त्याचबरोबर पोलीस भरतीच्या बाबतीतला विषय, त्यानंतर ज्यांच्या ॲडमिशन झाल्यात त्या प्रोटेक्ट करण्याच्या बाबतीतचा विषय आणि अनेक जे काय महत्त्वाचे विषय आहेत की जे वेगवेगळ्या प्रकारे अडकलेले आहेत त्या बाबतीत भूमिका जाहीर करावी आणि राज्य शासन जर या बाबतीमध्ये पुढे जाणार असेल तर मराठा क्रांती मोर्चा त्यांना निश्चितपणे सहकार्य करेल. परंतु दिशाभूल करणारे आकडे सांगून कृपा करून मराठा समाजाची दिशाभूल करू नका असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करते. आमच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयातली केस अत्यंत महत्त्वाची आहे. EWSचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज झालेलं आहे. त्यामुळं आम्हाला आडून जे निरोप येत आहेत की तुम्ही EWSचा पर्याय स्वीकारा, तर आत्ता EWS सुप्रीम कोर्टमध्ये आहे, SCBC सुप्रीम कोर्टमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस ही आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि त्याला अनुसरून जे 16/4 आणि 15/4चं आरक्षण आहे ते मराठा समाजाला मिळावं ह्यासाठी खरी वस्तुस्थिती समजून सांगण्यासाठी हा आक्रोश आहे. याच्यामध्ये पूर्ण बंधन पाळलं जाईल. कोणत्याही प्रकारे राज्य शासनाला किंवा प्रशासनाला विटीस धरलं जाणार नाही. मर्यादित संख्येच्या आधारे हे आंदोलन होणार आहे याची नोंद घ्यावी. बॅनर गेले किशोर 2 मिनिटं बॅनर सोडव बॅनर बोर्ड लावते गडबड झाली खाली वरती यार दिसत नाही वरती घे दिसत जरा वरती का थोडा बाय झालं चला टीव्हीवाले सांगतात तर त्याचं ऐकायचं सोडून आपण हे बस रोल का एक मिनिट सर हा जो लाईट त्याच्यावर पडतो ना फ्लेक्सवर ते चमकून परत लेन्सवर येते तो एकदम वरती लावा आणि व्हाईटला पण काढून टाका अर्धा दिसणार तो हा तो अर्धावट दिसणार त्यामुळे ते सांगत नाही नाव कट लाईट चमकते म्हणून काढतात तर राज्य सरकारने 9 घोषणा केलेल्या आहेत त्या बाबतीत तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? दिशाभूल करणाऱ्या घोषणा आहेत राज्य शासनाने काल 9 मागण्यांच्या बाबतीत जी भूमिका जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये जुनंच सगळं प्रोडक्शन होतं ते नव्या रॅपरमध्ये काल जाहीर केलेलं आहे. त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट की ज्याचं आम्ही राज्य शासनाचं स्वागत करतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य शासनाने जे अपील करण्याची भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 400 कोटीचं भाग भांडवल मागेच मंजूर असून त्यापैकी 100 कोटी प्राप्त झालेत. उर्वरित निधी यावर्षी पूर्णपणे नवीन प्रकरण ठप्प असल्यामुळं त्यांना दिला पाहिजे. त्याचबरोबर सारथीसाठी जी तरतूद केली ती तरतूद यशस्वी करण्यासाठी सारथीवर असलेली बंधनं दूर करणं, त्यांना स्टाफ देणं, त्याशिवाय मराठा समाजातला असंतोष दूर होणार नाही. आरक्षणापेक्षाही जास्त बेनिफिट सारथीच्या माध्यमातून आम्ही मराठा समाजाला देऊ शकतो. नंबर 2, त्याचबरोबर दुसरे जे 600 कोटी रुपये राजश्री शाहू शैक्षणिक प्रतिपूर्तीसाठी राज्य शासनाने जाहीर केलेत 2016 साली मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीवरनं ही मागणी मंजूर झाल्यामुळं आज बिगर मागास प्रवर्गातल्या आणि मराठा समाजातल्या जवळपास 2 लाखाच्या पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत 2000 कोटी रुपये आत्तापर्यंत प्राप्त झाले. यावर्षी 600 कोटीची तरतूद मागच्या अर्थसंकल्पात केलेली आहे. त्यामुळे त्याच तरतुदी पुन्हा सांगून आमचा असंतोष दूर होणार नाही. आम्हाला EWSच्या आरक्षणाच्या पर्यायापेक्षा मराठा समाजाला SCBCचं 15/4/16/4चं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचं संरक्षित कवच देणं हा आमची पहिली प्रायोरिटी आहे. आणि मराठा समाजातला असंतोष दूर करण्यासाठी या ज्या योजनांमध्ये फक्त आकड्यांच्यापेक्षा त्या आर्थिक तरतुदी अर्थसंकल्पीय असाव्या लागतात, त्याचे वित्तीय नियम असतात, ते वित्तीय नियमासाठी अधिवेशनाची मंजुरी लागते. ज्यावेळेस अधिवेशनाची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत आपल्याला कॉन्टिजन्सी वापरता येत नाही. या दृष्टिकोनातून ह्या निधीचा परिपाक योग्य रीतीने होण्यासाठी आवश्यक ती कार्यक्षम यंत्रणा शासनाने उभी केली तरच हा निधी खर्च होईल, अन्यथा ते मुर्गजळ ठरेल. अमोल बोले म्हणतात की ओबीसींनी मोठं काळीज करून मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्यावं. प्रकाश आंबेडकर म्हणतात की ओबीसीच्या मध्ये याची भानगडीत पडू नये मराठा समाजानं. काय नेमकं या दोन्ही हा गेल्या 25 वर्षातला राजकीय व्यवस्थेने बळी घेतलेला विषय असा आमचा आरोप आहे. कारण ज्याची जी भूक आहे त्याला ते मिळालं पाहिजे. त्याची जी अंमलबजावणी करताना मी वारंवार नेहमी सांगतो की याच्यात प्रचंड प्रमाणात त्रुटी आहे. अनेक लोकांना काहीच मिळत नाही, अनेकांना बरंच मिळतं.
त्यामुळे ह्या सर्वकष धोरणाचा सर्वपक्षीय नेते आणि विविध विचारवंत आणि कायदेतज्ञ यांची जर गोलमेज परिषद राज्य शासनाने आयोजित केली तर निश्चितपणे आम्ही काही बाबी उघड आणू. ओबीसींनी 2 पावलं पुढं यावं, मराठा समाज 2 पावलं पुढं जाईल, 4 पावलं मागं पण येईल. परंतु याच्यातनं मध्यम मार्ग काढून जर चांगल्या प्रकारचं सोल्युशन निघत असेल तर त्या सोल्युशनचा राजकीय पर्यायाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी विचार करावा असं आम्हाला वाटतं. त्याचबरोबर पोलीस भरती आणि ज्या इतर भरत्या आहेत. काय हिंदीमध्ये घ्यायचं. वाईट करायचं. माझा आर पाटील साहेबांसारखं आहे, आधीच सांगतो. मैंने बोला. चालतं. ये रेकॉर्ड कर. Yes, rolling, rolling. सर, मराठा रिजर्वेशन को लेकर कल कुछ सरकार ने अनाउंसमेंट की. मराठा क्रांति मोर्चा का उसको लेकर क्या स्टैंड है और जो अभी आंदोलन किया जाने वाला है, किस प्रकार का आंदोलन है और क्या कुछ मांगे हैं आपकी? गवर्नमेंट ने जो एप्लीकेशन स्टे वेकेंट करने के लिए भेजा है सुप्रीम कोर्ट में, उसका हम स्वागत करते हैं. उसका सहयोग मराठा क्रांति मोर्चा गवर्नमेंट को सब देगी. लेकिन EWS का जो ऑप्शन हमें भेज रहा है अलग तरीके से, वो हमें मान्य नहीं है. हमें कॉन्स्टिट्यूशन के 16(4) और 15(4) के लिए जो अनुच्छेद है, उसी वजह से जो सोशल एंड एजुकेशनल बैकवर्ड का जो रिजर्वेशन है वो हमें चाहिए. उसका प्रोटेक्शन करना गवर्नमेंट का काम है. इसीलिए गवर्नमेंट ने जो जो सोल्यूशंस है वो सोल्यूशंस निकालना चाहिए, ऐसा मराठा क्रांति मोर्चा का शासन को, गवर्नमेंट को आह्वान है. ये जो कल की अनाउंसमेंट की गई या फिर जो केसेस वापस लेने का डिसीजन किया गया, कहीं ना कहीं ये कम्युनिटी के अंदर जो अनरेस्ट है उसको कवर अप करने की या फिर उससे बचने की कोशिश है? ये देखो 573 टोटल केसेस थे. अभी उसमें गवर्नमेंट ने कल डिक्लेयर किया 23. वो 23 नहीं है, 43 है. वो जो केसेस है उसमें 2 प्रॉब्लम सोल्यूशंस है कि जिसका CCTV फुटेज नहीं था, बाजू से जा रहा था, उसको पकड़ के 307 का कलम लगाया और उसमें गवर्नमेंट ने उसको अरेस्ट किया. हमारा कहना है कि गवर्नमेंट का एक जो धोरण रहता है कि जिसमें कोई सार्वजनिक पब्लिक प्रॉपर्टी की कोई नुकसान होती है तो उसको जो गवर्नमेंट को पेड करता है पेमेंट, तो उसका केस पीछे ले सकते हैं. उसमें धोरणात्मक डिसीजन गवर्नमेंट ने लेना चाहिए और वो लेंगे तो सब जो अलग पॉलिटिकल पार्टी का भी ऐसा आंदोलन में केसेस है वो भी निकल सकते हैं. अभी जो आंदोलन आप करने वाले, कब होने वाला है, क्या स्वरूप होगा, किस तरीके का? अभी हम संडे को 27 को पूना में जो 4 पॉलिटिकल पार्टी है उसमें पहला NCP, दूसरा BJP, तीसरा शिवसेना और चौथा कांग्रेस, उनके जो पुणे सिटी के MLA हैं उनको MLA को हम वो पार्टी के ऑफिस में निवेदन देने वाले हैं. हमारे जो सब क्वेरीज है, जो अलग इश्यूज़ है, वो इश्यूज़ सब हम वो MLA के पास देंगे. उन्होंने गवर्नमेंट के पास उसका प्रोसेशन किया और फॉलोअप किया तो हमारा जो इशू है वो अलग तरीके से निकल सकता है और उसमें इशू सॉल्व हो सकता है. थैंक यू.